नमो श्री सिद्ध अंबा माता, जय श्री कुलस्वामिनी, चित्रपुष्पांजलि देवी, अर्पिते जनरंजनी। पाटलाने तर भलता गेळ लावला. तर काय, कवा तो भैरोबा सोनं लुटणार आणि कवा ती पालखी निघणार. काय हो चंद्रराव? देवा परस पाटील मोठा झालाय. उद्या येळ आली तर देवळाचा कळस आपल्या घरावर बसून समजा गावाला आपल्या जोत्यासमोर वाकविल त्यो. बघा मंडळी, नाही म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी रिवाज मोडू. काय चंद्रराव, मोडा रिवाज, उधळा गुलाल, अवकाळू त्याच्या पाठला. काय रे? भैरवाच्या नावावर चाल भर, भैरवाच्या नावावर. चंदर, बाईवर नोटा उधळल्यासारखा गुलाल उधळतोस देवावर. कुणाच्या परवानगीने रिवाज मोडलास? बोल. अरे असलं रिवाज गुराढोरांच्या दावणीला बांध तुम्ही. मला वाटत तसं करीन. अरे वा, उद्या देवाच्या जागेवर बसावं असं वाटत. बसणार? बसू की. आबासाहेब जाऊ द्या, सणासुदीला भांडण नको. देव खोळंबलाय. आवरा लवकर. मंडळी कबूल आहे, मला वेळ झाला. का गाडीचं चाक रुतण्याचं काय रस्त्यात? अहो, शिरपत कांबळ्याची सून अडली होती, तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आता तुम्हीच सांगा, तिचा जीव वाचला ही आजच्या घडीला सोन्यासारखीच गोष्ट नाही का? कांबळ्याची सून तुम्हाला सोन्यासारखीच नाही का? लुटा लुटा, सोनं लुटा. चंदर, सोड त्याला, सोड म्हणतो ना. आबासाहेब, खैराच्या खोडाला मिठी मारल्या तुम्ही आणि नाहीच त्या काटात काटा रुतीला तर पुन्हा देवळाची पायरी चढणार नाही. एवढ्याशा पोराकडे पाल उतारा केलास काय? चला ना, आता दुसरा बी डोळा फोडून टाकेन. बा, चल चला मंडळी. जाऊ दे त्यास. चला आबासाहेब. हा. सोनं लुटे का नाही? आता काय लुटायचं ते लुटल्यावर कळाल. आबासाहेबांना सगळ्या गावाला बी. चला रे. हे सिद्ध अंबामाळी, माझा हा सोन्याचा संसार असा सुखात राहू दे. रक्षण करते आई.
बया बया कारभारी जेव्हा तेव्हा माझ्या कशाला पाय पडताय हो अगं हे तुझ्या नाही पाय पडत ग माझे हा. दात पडले काय बघतोय हा? तू बायको आहेस का भिताड हे दिव्या पाजळलेस उचल ते आता उचल उचलते बर उठा उठा उठा. ए, गप. दिवे उचल कुठलं पाप केलं तर मग तुझ्या बाने लोणनं गळ्यात बांधलं तुझ्या हम्म. तुझ्या बाईसाहेब कुठे आहेत जावा तिकडं तुम्ही असं काही बोलायला लागलात ना माझ्या डोळ्यात पाणी येत तुझ्या आईला रडतंय काय हसते तेच कळत नाही बरं ते कौतुक पुरं बाईसाहेब कुठे आहे ती देवघरात बाईसाहेब हो बाईसाहेब हो आबासाहेब सोनू लवकर यायला लागले ती सावित्रा ए सावित्रा गोदावरी काठी उभी केली पर्णकुटी सीता होती रामासाठी सोनं टाका आमच्या ताटी आई नमस्कार अक्षमंत राम लक्ष्मण देवदर्शन झालं ना छान हो आज मी पहिल्यांदाच सोनं लुटायला गेला होता या मला कवा अरे राम लक्ष्मण उद्याची पाटील होणार आहात तुम्ही हा? अरे बाईसाहेब हा? आता धाकलं त्यांनी खरं पाटील शोभलं बघा शोभणार हा, हा. सत्ययुगातले देवच जन्माला आलेत माझ्या पोटी अंगाचे अरे आज या धाकल्या देवानं त्या रावणाच्या थोबाडीतून मारली बघा हा? तो चंद्र हो हा, आमच्या आबासाहेबांचा अपमान करीत होता होय रे लक्ष्मण हा तू त्यांच्यावर हात उगारलास मग तो आबाला काय वाटेल ते बोलत होता ते ऐकून घे होय हे तू चांगलं केलं नाहीस लक्ष्मण बजावा जी. चंदरला म्हणावं मी वाड्यावर बोलवलंय हा? आणि हे बघ तू त्यांची माफी मागायची आम्ही नाही मागणार माफी लक्ष्मण नाही सावित्रा त्याने रिवाज मोडला त्याला अद्दल घडली आता कशाला माफी मागायची हे बघा तुम्ही उगीच पोरांना फूस लावू नका आता आलात ना त्याच्यात आणि आपल्यात वाकुडपणा सावित्रा वाकुडपणा हाय पण तो आमच्यात नाही आमच्या बैलांच्या शिंगात वाचाळपणा हाय तो त्यांच्या गळ्यातल्या घुंगरात हे त्या चंद्रला बी ठाऊक आहे पण बावनखोडीचा माणूस तो माणसाच्या जातीला जन्माला आला म्हणून माणूस म्हणायचं नाही तर साप असतो हे एवढं कळतंय ना मग कशाला उगाच सापाच्या बिळात हात घालायचा त्याचा वाईटपणा त्याच्याजवळ तुम्ही लक्ष्मणाला समजावून सांगा अहो हा वयात जर हात उगारायची सवय लागली तर उद्या हेच हात नमस्कार करायचं विसर नमस्कार करायला हात जाग्यावर तर राहायला पाहिजे का नको संध्या उद्या परवा जेव्हा संधी कावल तेव्हा डाव साधायचा और हात तोडून टाकायचं त्या पोराचं नामुष्की झाली बघा अहो 10 गावात चर्चा अहो 30 पोराने कानसूनच रंगवावं तुमच्या अहो कानसुलाच रंगून फार रंडक केलं ना आपल्याला बस अरे नाही धरून जाळ भाजला त्या आब्या पाटलाला गणू नांगऱ्याची अवलाद नाही सगणार गाडी चालली घुंगराची वाटत आता डोंगराची गाडी चालली घुंगराची वाटत आता डोंगराची गाडी चालली घुंगराची वाटत आता डोंगराची अरे बघता काय खेचा त्या पोराला खाली थोडा हात आणि टाका कोला कुत्रसते चला खबरदार कोणी माझ्या पोरांना हात लावला तर पाटला उगा वाढू नकास नाही तर जित्ता चाळीन याच गाडी पोरांनो पळा लवकर चल लक्ष्मण चल अर्थार्थ काढताला अरे पळा सोडलं का त्याला अरे पोरं गेली तर जाऊ द्यात संध्या याला वड खाली रिवाज सांगत होता गावाला लय जोर चढला होता नव्हता पाठचा त्या दिवशी तुला तुम्हाला सोडा सोडा. सध्या सोड. बाय काढू चंदार
बर पाटला, लई हसू फुटत लग्नाच्या दिवशी. अरे सोनं तू लुटलंस, आपट्याचा काटा माझ्या काटात टोचलास. चंदर, तुला गावात राहायचंय, नीट विचार कर. तू केलतास विचार. पालखी मोर वैराचा गुलाल उतरताना. पाटला, आजपासून तुझं हे हात कधीच गुलाल उधळणार आहेत. चंदर, 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 चंदर. सावित्रा, तुमचं ऐकलं नाही मी. ऐकलं असतं तर त्या दिवशी स्वर पिटलं असतं. सावित्रा, माझे हात. अहो, हे हात कोणाचे आहेत? तुमचीच आहेत ना. मग असं रडायचं नाही, खचूनही जायचं नाही. अहो, तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं? हा, बोला ना. लक्ष्मण, तुमच्या आवडीची मी खीर करून आणली, खाताय ना? नको, काही नको. आबा, तुम्ही खाल्ले नाही तर आम्हीही काय खाणार नाही. खा ना आबा, खा ना. अहो, लेकांसाठी तरी खा. राम लक्ष्मण, जा, तुमच्या शाळेची वेळ झाली, निघा आता. आणि लक्ष्मणा, तुला हात जोडते बाबा, शाळेत कोणाशी भांडण करू नकोस, कोणालाही उद्धट बोलू नकोस, समजलं? बर. जा, चला, सांभाळून. हा धनी, मी मळ्यात जाऊन येते. मी पण येतो. तुम्ही हा. नको धनी, तुम्ही नको. तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही. तुम्ही आराम करा, आलेच. पांडू तात्या, पांडू तात्या. कोण? पाटलीन बाई. नमस्कार तात्या. या या, आज रानात लय दिवसांनी येणं केलं सा. हो. आबासाहेबांची तब्येत कशी आहे? बरी. तात्या, मला तुमची मदत पाहिजे. दिली, बोला. हो, हा. मला हा नांगूर पाहिजे. बाईसाहेब, उद्या दी सुगायच्या आत तुमच्या रानात पोचता करतो, मग तर झालं. तात्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. हो, येऊ मी? या या येते. या. बिचाऱ्या. ओ पांडू तात्या, काय रे तात्या, लय पुळका आलाय पाटलीन बाईचा आहे. अहो, पण त्यांच्यावर तसा प्रसंग झाला म्हणून आपलं असं. मग हे बघ, यो जर ना अंगूर पाटलीन बाईंच्या शेतात फिरला तर या साऱ्या इस्टेटीची का नाही होळी करीन, होळी. होय, होळी.
होळीच खेळायची होती म्हणून शिवाजी महाराजांनी भवानीची तलवार सपकन उपसली. राजे खानाच्या मागावर होतेच. त्यांनी खानावर वार केला आणि त्याची बोटेच तोडली. आणि खान थोटा झाला. थोटा? हा म्हणजे लक्ष्मणाच्या बापासारखा. हो हो, लक्ष्मणाच्या बापासारखा थोटा. गप्प बस रे. लक्षा सर्जेराव, काय चाललंय? हा, घरी येऊन सांगू का आईला? मग तो आबा असं का बोला? बस खाली बसा. सर्जा, तुला फोडून काढी ना पट्टीनं. कळलं काय? बसा रे खाली सगळेजण. रे जा रे. मास्तर, अशी ही भांडणं रोज रोज होत राहणार आणि अशा या वातावरणात मुलाला वेगळं वळण लागणार. खरंय. त्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागणार नाही. म्हणून मी ठरवलंय मुलाला बोर्डिंग मध्ये ठेवायचं. वहिनी साहेब, आपण बोर्डिंगचं म्हणताय खरं, पण पैशाचं काय? पैसा तर खूप लागेल आणि अशा अवस्थेत तर त्याची काळजी नको मास्तर. अहो, मुंगी कण कण गोळा करून वारूळ तयार करते. मग मी तर माणूस आहे. माझ्या लेकरासाठी मी जीवाचं रान करेन, त्याला मोठं करेन. माझ्या संसाराची राख रांगोळी करून चंदर तू परागंधा झालास. गावानं माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी मोडणार नाही, खचणार नाही. गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगराने ही जमीन नांगरेल. बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब, ओस्मान तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार. आम्ही 5 तारखेला गावी येतो. अहो अहो, ऐकलं का? आपले राम लक्ष्मण येत आहेत. माझे बाळ येत आहे. आई, आबा, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, आई. माझी बाळ. आई पाया पडतो. आबा, आबा बजाबा कसा आहेस रे तू? अरे माझ्या कशा बाई, आता या गाडीतनं आला नव, आता माझ्या गाडीतनं चला. हो, चला चला. बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही. आज मज्जा करूया. गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची, वाटत डोंगराची, गाडी चाललेली डोंगराची. दान पावलं, दान पावलं, कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं. जगदंब जगदंब माऊली, श्री सिद्धांबा माता तुला यश देईल. वासुदेव आला, यो वासुदेव आला, वासुदेव आला. अरे बजाबा, परवा खताची ऑर्डर दिली होती, त्याचं काय झालं? हा? तुम्ही कशा पाय काळजी करताय? उद्या येतील की? हा, बर बर. आबा, आबा, आबा. असं द्या, अशी आहे. अरे वा. हा. ए बजाबा, मला बघ रे कसं दिसतो फेटा. अरे, हसतो काय? बजाबा, बांध बरं त्याला फेटा. हा? कसा दिसतो माझा लक्ष्मण बघूया. बांध, बांध. हा. अरे राम लक्ष्मण, आलो आलो आई. हे चल रे, आई बोलवते. तू पुढे, मी आलोच. आय शाबाश. अरे या ना लवकर. ये. अरे बैस हो ना. हो, आई ग, बसतोय ग आई. दूध घे. बस 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 ग. आणि लक्ष्मण कुठे आहे? येतोय ना, आबांशी बोलतोय. बर, तू पी. छान आहे ना राम?
खूप वर्षांनी असं निरस दूध प्यायला मिळालं ना. होय आई. अरे तुम्ही आलात हा. आणि गाईने आज दूध भरपूर दिलं. हा लक्ष्मण कुठे गेलाय? सावित्रा, आ? मी मळ्यात जाऊन येतोय. अहो असं काय करताय? न्याहारी करून जा ना. तुझी न्यारी दुपार करल. बघतो का झाडपाला गावला तर तोच खातो. अगं बाई, हे काय विपरीत बोलणं? हा? तू होय? काय रे, माझी चेष्टा करतोस? हा? तरी मी म्हणते कधी नव्हे ते आज असं का बोलले? तुला झोपतूनच सांगतो. जाऊ दे बाजूला. हे मला दे रे काय तरी. काय रे, काय? माझी मस्करी करतोस? मात्र काय घाबरले मी? अरे 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 अरे, काय चाललंय रे तुझं? तू बोलू नको ग. बाबांची थोडी गंमत करूया. नाही नाही काय अगं. झाडून टाकायचं? हो. जाऊ मी परत. तू जा रे, मी बघतो. काय आई, रे? बघू. बदल नीट कोचा. आई, मी आज जाऊन सांगतो माणगावचे पाटील आलेत. मग ये. आबा हं? आबा हं? तुम्हाला भेटायला माणगावचे पाटील आलेत. असं? हो, अरे मग बोलू की त्यांना. आता बोलतो. हा. सावित्रा, तू तू तुम्ही माणगावचं पाटील आहे आम्ही. असं? हम्म. मग काम काय काढले? पोरींची लग्न काढल्यात. बर, हम्म. मग तुम्ही हुंडा किती देणार? हा? हुंडा? हं? त्यांच्या हेकण्या मुलींशी लग्न कोण करणार? तुला सावित्रा, तू काय? अगं, कबड्डी 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 कबड्डी. अरे, वाचव. सावित्रा, अगं. बस बस आई बस गं. आई ग, आई ग, पाटील दमले आमचे. आई, 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 काय आई, करावं या पाटील. पोरासनी? बस. आई गं. बस ग बाई. लेकरानो, आज घराला खरी शोभा आली. तुम्ही आलात आणि देव्हारातले देव सुद्धा सावरून बसले. समया नाचायला लागल्या. अंगणातली तुळस मोहरून गेली. आपल्या ह्या वाड्याला जाग आली. करमत नव्हतं रे तुमच्याशिवाय. आई, आम्हाला तरी तुमच्याशिवाय कुठं करमत होतं ग. खरंच गाई, तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. रडायचं नाही. पोरांनो, तुम्ही कधी एकदा शिक्षण संपून येता असं झालं होतं रे आम्हाला. बाबा, आई, आता कसली काळजी करायची नाही. आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले तो. आता काही करायचं नाही. होय, आता फक्त आराम करायचा आबा. राम, ओ साहेबांनो, या आता न्याहारी करून घ्या. हे माझ्या धाकट्या सुनेचा आणि हे माझ्या थोरल्या सुनचा. शोभून दिसेल नाही? काय चिरंजीव, या इकडे. बघितलं, सगळं तयार आहे, अगदी सुना सुद्धा. हो, सांगतो. राम भाऊ, लक्ष्मणराव, कुणवा कुणं कसली चालली? नाही ते आबा, आई, आम्ही दोघांनी मुली बघितल्यात. हो, म्हणजे आई, स्वभाव पण खूप चांगला आहे का त्यांचा? चांगला म्हणजे खूप 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 खूपच प्रेम करतात आमच्यावर. आणि आई दिसायला देखील चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे वळणदार सुद्धा आहेत. हो. पुढचं बोल ना. आबा म्हणजे काय रे? आबा म्हणजे घरकामात अतिशय हुशार आहे तो. हो, शिवाय सुसंस्कृत, लाजाळूही आहे. लाजाळू? लाजाळू म्हणजे आई, एकदा का त्या लाजाला लागल्या ना की 2-2 दिवस लाजतच असतात. होय आई, आणि हसतातही गोड. शिवाय स्वयंपाकात सुगरण. सुगरण? सुगरण म्हणजे आई, सकाळी स्वयंपाकाला लागले ना की दिवसभर स्वयंपाक करतच बसतात. हा बघ स्वयंपाक, आपला फोटो. पण या शहरातल्या मुली त्यांना खेड्यात करमेल? मन रमेल त्यांचं? हो आबा,
आमच्यासाठी त्या कुठेही राहायला तयार आहेत. आबा आम्ही त्यांना सांगितले की आई वडिलांचे चरण हीच आमची पण आहे. तर त्या म्हणाल्या आम्ही चंद्रभागा म्हणून त्यांच्या पायाशी वाहू. आणि आम्ही म्हणालो आमची आई साक्षात तुळस आहे. हो, तर त्या म्हणाल्या आम्ही वृंदावन बनून राहू. असं हो, तरीच म्हटलं आज पाय दाबणं गोड गोड बोलणं चाललंय. म्हटलं पोराच आज्ञाधार कशी काय झाली. शिवाय आज्ञाधारक पण आहेत. आबा आबा आमचं खूप प्रेम आहे हो त्यांच्यावर. याई याई बोल ना गाय. आबा हो म्हणा ना आबा. याई याई हो म्हण ना. हो म्हणा ना आबा. हो म्हण ना गाय. आई ठीक आहे. आई आबा अरे पोरानो, संसार तुम्हाला करायचे. तुम्ही सुखी होणार असाल तर माझी काही हरकत नाही. आई होय ना धनी? हम्म. आता धनी नाही, वरबाप म्हणायचं वरबाप. काय आलं का लक्षात? वरमाई. बरं बाई. सुनबाई या. पांडुरंगा इठला लय उशीर होणार. बाईसाहेब आता ओरडणार. हौशे तरी रातच्याला झोपताना सांगितलं होतं सकाळी मला लवकर उठव म्हणून. होय व, पण त्याला रातच्याला लवकर झोपावं लागतं. एक तर तुम्ही झोपत नाही आणि मला बी झोपून देत नाही. हौशे हौशे तुझा फाजीलपणा बंद कर आता. लय बडाई आणि चिलटाची लढाई. रातभर स्वतः फाजीलपणा करता येते. तुझं तोंड आहे का चुलवान? सगळं कदा आपलं पेटलेलं. तरी बी दिवसात नाही एकदा मुखा घेताच की म्हण पेटल्याला. हौशे 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 थोबाड बंद कर तुझा. तुझ्याशी काय दिसाचं बोलायला गेलं रातचा इशे काढते. बाई साहेबांनी विचारलं तुझं नाव सांगणार बघ. मला बी येतं सांगाया. अरे. घ्या चहा डोसा. डोसा काय भाषा आहे तुझी. अगं नवरा आहे तुझा मी. बायकोनं कसं लाजावं मुरडावं, कसं लाडी गोडीनं बोलावं कच. अच्छा, लाज नाही लज्जाला आणि तेल लावा भाज्याला. घ्या. मला न ग तुझा तू ढोसतीयो. या बया. आव माझं लुगडं फेड. इथला पांडुरंगा काय चमत्कार तुझा. होय चमत्काराचं. फेडा बघू. काय तुला डोचका बिचका गेला काय? काळ नाही येळ नाही तुला. ते काय नाही, लुगडं फेडल्या वगैरे मी नाही तुम्हाला जाऊ देणार. अरे यायला दार लावतो तिकडे नाही. तिकडे. वा वा वा. हौशे, नुसतंच लुगडं पेरू. हाय रे माझ्या राजा. याडच्या. अरे देवा 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 देवा. अहो धोतर समजून माझं लुगडं नेसलाय. फेडा, 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 फेडा म्हणते ना, फेडा, फेडा. माझ्या मदतीला धाव र. ए मीना मिंटोली. अरे जरा माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं तुझं? गेले 2 महिने हेच ऐकते मी. काय काय या घरात? अगं नाही कसं, एक सासू एक सासरा आहेतच की. हा इथे साधा टेप नाही, टीव्ही नाही. आणि मी म्हणते तो तरी कशाला हवाय? यांची तोंड पाहत राहायची. काय रे? अरे वा गुड आयडिया. अरे आकाशवाणी आहेच. सासूबाई सारखं आपलं माझं घर माझं शेत कार्यक्रम सुरूच असतो. नुसता प्रॉब्लेम झाला. लक्षात. बर चला आता आई वाट बघते. कुठं चला. मधू मीना तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला समजतायत ग. पण आम्ही दोघंही बाहेर असल्यामुळे या घरात टीव्ही टेप रेकॉर्डर असल्या गोष्टी घेतल्या नाही लोकांनी. आणि बघायला तरी कोण होतं का? हे नाही आता आपण नवीन टीव्ही घेऊया. अरे सगळे येणार रे. यांची उगी तर चाव चाव बघ चाव ना. चाव. राम, ए राम, आपण जाऊया ना रे. फक्त 2 दिवस. लोणावळा
नाही तर माथेरान तरी मधू माथेरान रानात चाललेत ते माथेरानला निघालीये का ह्याच्या आधी कुठे घेऊन गेलो नाही काय रानात चालले. लग्न आधी मी म्हणेन तिथे घेऊन गेलास रे आताच तुला काय झालंय कोणास ठाऊक हा आता आई आपण विचारायला हवं. ऑफकोर्स. काय रे, काय विचारायचं हा? आबा बाबा, आबा रानात जाऊन येत पाया पडतो. आपण नमस्कार करतो. अरे वा, तयार झाला सुनबाई. तीर्थ घ्या, देवीचं आहे. लक्षा. आई नमस्कार. अरे असू दे असू दे, पाया पडतो. घे रे. अरे तुम्ही रानात जाताय ना? हा, होय. हो मग जा ना. हो. आणि तुम्ही पण दोघी जाग. हा, अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही, शेत पाहिलं नाही, आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही. हा, त्यांनी आबा जाताय ना तुम्ही? हो हो. चला जा. चला. चला. चल. थांबा. राम लक्ष्मण, काय काय तुम्ही जा. तुम्ही थांबा ग. काय सासूबाई मधुमीना, तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते. काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे, परकेपणा ठेवायचं नाही. हे जसं मला वाटतं तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. तुम्ही या गावच्या पाटलीने आहात. सारा गाव तुम्हाला मान देईल, पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर. अगं मुलीनो, देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही. आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही. त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही ग. जा तुम्ही, मी येते दुपारी मळ्यात. कसं वाटलं, कळलं ना मधू? हे बघ आता आपण तिकडनं चालू. हो हो. रामा, हं. ए राम, हा तू डोंबरेन बघितलीस? हे बघ डोंबराचे खेळ चाललेत बघ. काय झालं? बाळ पडलं. पाय मुरगळला ना माझा पाय मुरगळला ना माझा. आता पाय मुरगळणारच, तरी तुला सांगत होतो की उंच टाकेल चपला घालू नकोस म्हणून. मग काय अशी येऊ? साधा करून ये ना. अशीच येऊ? हसतेस काय? कुठे लागलं ते तरी विचार. लागलं तुला? मग? भुकेले असतील ना पोरं? ते नाही, तुम्हालाच हाताळायला पाहिजे आधी. अगं गप ग. शी, काय हे ऊन? त्याचं काय? साधी छत्री सुद्धा नाहीये. आमच्याकडे दिवसा असंच ऊन पडतं. हसतोस काय? बरं एक काम करा काय? मधुमीना, तुम्ही या झाडाखाली आरामशीर बसा बघू. आम्ही जर मळ्यात जाऊन येतो. आणि सांभाळून बस. बसता बसता पडलीस ना तर झाड मुरगळेल. चला. शी, इथे बसायचं? अगं साधी खुर्ची सुद्धा नाहीये. साड्या खराब होतील ना आपल्या. आल्या. पदर घ्या डोक्यावर. काय ग, भूक लागली असेल ना? हो. झाला का मळा बघू? हो. आणि राम लक्ष्मण कुठे ग? मळ्यात. हे घ्या. असं होय, आण रे. जा, त्यांना बोलावून आण आणि म्हणावं येताना पातीचे कांदे घेऊन ये. पातीचे कांदे? हा. अगं, पातीचे कांदे म्हणजे खायचे कांदे. हा, जा, दाखवतील तुम्हाला ते. जा लवकर, भाकरी बरोबर छान लागतात. चला रे. विठ्ठल. हौसा, ये ग, भाकरी काढ. कांदे कसे कोंबड्या पकडले पकडले. अगं सुनबाई, शी म्हणू नये ग. काळी आई आहे आपली आणि हात चिखलात भरणारच. हं? दे. ये हावऱ्या. अन्नपूर्णेचा अच्छा. आशीर्वाद असतो ग तो. मधू, काय ग, काय झालं? पाय दुखतायत का? दाबून देऊ? अरे विचारतोस काय? दाब ना पाय. बर, इथं ठेव. बरं वाटतंय ना? बरं, हा? संताप आलाय मला, संताप. आणि काय रे, हा? आमची गंमत करण्यासाठी सासूबाईने आम्हाला शेतात पाठवलं होतं. शुशू काय करतोस? काय तर म्हणे वांगी सोड, कांदे चुपट, हे सगळं करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं मी. अरे बोल ना, यासाठी लग्न केलं मी तुझ्याशी. तुटल
शेत बैलगाडी गुरढोरं शी अशा वातावरणात मी जगू शकत नाही. मी चालले माहेरी. अगं मिनू 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 मिनू. अगं आईला काय वाटेल? आई 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 तिनं गुलाम बनवलंय तुम्हाला आणि आता आम्हाला गुलाम बनवू पाहते. शांत हो. वाटले तर उद्यापासून मळ्यात जाऊ नको, मग तर झालं. हे बघ काय? ते आई पुढे मांजर होणं बंद कर आता. नाही, आता फक्त तुझ्या जवळ येऊ नकोस. सर्वांगाची आग होते माझ्या. आग. तेल घेऊन येऊ. घेऊन येऊ काय? जा आण जा. येस राणी सरकार. हा गेलो, हा आलो. काय झालं? एक राहिलो. पुंडलिकाने देवाकडे वीट फेकली. आई वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या पुंडलिकाला बघून देव दिपून गेला आणि विटेवर उभा राहून म्हणाला, माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा जय जयकार होईल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. लक्ष्मणा, हरी विठ्ठल. काय रे, काही हवंय का तुला? नाही काय नाही, सस. हा, तुम्ही झोपलात की नाही ते बघायला आलो होतो. हं. अरे मग तेलाची बाटली कशाला घेऊन चाललेस? ते पाय दुखतात का रे? हो ग, खूपच दुखतोय. मग इकडे ये. मी तुझ्या पायाला तेल चोळून दे. नाही मी तोडून देतो ना. आपलं मी लावतो. आपण मरतोय. काय रे तुझं राम, पण मॉलिश चालले. काय गाई? तुझेही पाय दुखतात? हो हो हो. इकडे या दोघ. या. मी तुमच्या पायाला तेल चोळून देते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा? मला या रे, हा? या ना. चला. हो, आज रानात जाऊन पोरं दमली बरं आपली. आता कसं ते लावून घ्या आईकडनं. हा. बरं वाटेल तुम्हाला. सावित्र, हो मी झोपतो. हो. आणि तेलाची हा, हा. बाटली इकडे ये. ये इकडे. बैस राम, हो. पण बैस. बजावा, तू रामच्या पायाला तेल लाव. हं? आणा इकडे पाय. पाय वर घे ना. हा ठीक आहे. हा पाय दुखतोय ना हो तुमचा? आला लक्ष घाल. पाय दुखतोय. इथं दुखतोय काय? नाही. अरे इथं चोळ ना पायाला व्यवस्थित. दोन्ही पाय गेले. बरं वाटतंय ना? दमली रे पोरं माझी. अरे अरे बजाबा, मुलं झोपी गेली रे. राम लक्ष्मण, ए चला वरती जाऊन झोपा. चला चला चल चल झोपा वरती जाऊ. हा बजाबा, तूही जाऊन झोप. त्या पोरांचं बघून माझं बी पाय दुखायला लागले. हौसा. अजून आला नाही. अरे हं? पाहिलंस मी ना, ते झोपले. काय येऊ दे, आत घ्यायचंच नाही. अरे बाबा, झोपू दे रे बाबा. अरे चालेल लवकर. तेलाची बाटली. काय मीना मारेल मला. मधू, ए मीना. अरे होय माझी नाही. मधू, मधू दारूगड. मधू मीनू. उठ हेमता. आई साहेब, तुम्ही मदत केली म्हणून तर मी आज डॉक्टर झालो. शहरात मी एक मोठा दवाखाना सुरू करतो. आपला आशीर्वाद घ्यायला आलो. शहरात जातोस? अरे हेमंता, गावाला तुझं केवढं कौतुक. तू डॉक्टर झालास, हं? आणि पैसे कमवण्यासाठी तू शहरात जातोस. पण आई साहेब, अरे गावाची सेवा कर. या आय पांढरीत दवाखाना काढ. गावाला तुझी गरज आहे रे. इथले सगळे म्हातारे कोतारे गोर गरीब लोळे पांगळे तुझ्याकडे आशेने बघतात आणि तू. आई साहेब चुकलो मी. तुम्ही मला फक्त सांगा,
मी तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. होय ना, मग या गावात दवाखाना सुरू कर. ठीक आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. नमस्कार. अरे अरे, चहा घेऊन जा. आई साहेब परत येतो. हं? नक्की येईन. बर बर. नमस्कार परमावती. असू दे असू दे. त्याच ती नको असेल चहा, पर मला पाहिजे बरं का. अगं बाई, पार्वतीबाई, या या. आज इकडे कुठे वाट चुकलात? हं? बसा, बोला, काय म्हणताय? अहो वहिनी साहेब, हं? आज गौरी जागवायच्या आहेत ना? हो हो. तुम्हाला बी आलं पाहिजे. आवरा बघू लवकर. आता मी कुठे येऊ, माझ्या सुना येतील. सुनबाई. काय सासूबाई? हा, अगं इकडे या. अहो, त्यांना गावचे रीतिरिवाज कळायला नको का? चार चौघींच्या ओळखी व्हायला पाहिजे, होय, होय की नाही? होय. या ग या. या पार्वतीबाई, हा, नमस्कार करा. अगं असू द्या असू द्या. सती सावित्री आज तुम्हाला यांच्याकडे गौरी जागवायला जायचंय, हा, आणि जाताना हौसाला पण बरोबर घेऊन जा. जा, चहा करून आणा बरं. हं. काय म्हणतात तुमच्या नव्या सुनाई? काय तर म्हणे गौरी जागवायला जा. आज चिरोया सासूबाईंची. चल. काय गावंढळ बायका आहेत ना, नाहीतर काय. या हौसे पण चार ती घेऊन ये ग, आणि हो, 4 मिरच्या पण आण. माझ्या सुनांची मला दृष्ट काढायची. बघ किती सुंदर दिसतात. रिअली सासूबाई, आम्ही एवढ्या का सुंदर दिसतो? सुंदर? डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. अशा सुना मिळायला नशीब लागतं. आय मीन यु नो सासूबाई, सगळ्या बायका आमच्याकडे टक्का मक्का बघत होत्या. काय मज्जा आली ना. म्हणून तर शालू पैठणी नेसलो नाही आम्ही. आणि आता तो जमानाही नाही राहिला. आता कसं सगळं न्यू 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 फॅशन, न्यू लेडी, न्यू सुना. बस, खूप ऐकलं सुनबाई. काटे फुटलेत निवडुंगाचे तुमच्या मनाला. तुम्हाला तुळशीचं देव पण ते काय कळणार. रस्त्यावरच्या चिंधीला शालू पैठणीचा घरंदाजपणा कसा समजणार. या पवित्र देहाला ज्याने गुलाल म्हणून उधळला त्याला कुंकवाचा आप तो काय कळणार. अरे, मंगळसूत्र नसावं तुमच्या गळ्यात. बंधन ऐक ते पावित्र्याचं. एवढा वीट आला तुम्हाला आपल्या संस्कृतीचा. घेतलीत ना फजिती करून. त्यात फजिती कसली, उलट आम्हीच त्यांची गंमत केली. तुम्ही त्यांची नाही, माझी गंमत केली. सासूबाई, हे म्हणजे फारच झालं हा. सारखं आपलं तत्वज्ञान उपदेश तुम्ही थोडं देखील आम्हाला मनासारखं वागू देत नाही. आता हा ड्रेस घातलाय ना, काय फरक पडला. सगळं झाकलंय ना जिथल्या तिथं. मधू, कुणासमोर बोलतेस हे? माझ्या समोर? अगं, आमचं नख सुद्धा कधी सूर्याच्या नजरेला पडलं नाही. असा घरंदाजपणा जपावा लागतो. आणि तुम्ही, तुमची ही नग्नता. शी, ही नग्नता आहे. यात कसली आली नग्नता? नाहीतर काय. अगं सुनबाई, दगडाच्या देवाला वस्त्र निसवणारी आपली संस्कृती. या मॉड फॅशनच्या बाळाला गोंजारत बसाल ना, तर उद्या त्याचा बागुलबुवा होईल. तुमची पोरं बाळ तुमच्या नजरेसमोर उघडी नागडी फिरतील तेव्हा तुम्ही डोळे बंद करायला चाल. त्यावेळी परमेश्वर तुमच्या डोळ्यावर पापणीही ठेवणार नाही. जा, ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. निघा. मी म्हणते आम्ही थोडीशी फॅशन केली तर यांच्या नाकाला मिरच्या का झोमतात. काय तर म्हणे लुगडच नेस, शेणच काढ, अमुकच कर, तमुकच कर. आम्ही काय मोलकरणी आहोत? काय एका गावंढळ बाईने आमचा असा अपमान करावा. आणि आम्ही तो का सहन करावा? आम्ही सुना आहोत म्हणून. आणि हे सगळं असंच चालणार असेल ना, तर मी या क्षणी तुला सोडून जाऊ शकते. मधू मधू माझं म्हणणं तरी ऐकून घे. असं वेड्यासारखं काय करतेस? हे बघ, माझी आई जुन्या विचारसरणीची आहे. मला समजावू नकोस, तुझ्या आईला समजते. जा आणि जा विचार त्यांना. ठीक आहे, तू बघच आता. माझ्या मधुराणीला कोणी काही बोलेल मला अजिबात सहन होणार नाही. ह्या औषध मानदुखी थांबेल. वय पाहिजे, तुमच्या औषधाला एकदा दुखण्यात सुटलो की. काळजी करू नका. आई, ए आई. राम लक्ष्मण, काय रे बाळानो? कुठे काय? काय नाही. काय नाही, काय नाही, काय नाही.
अजून जागेच तुम्ही झोपला नाही? अगं आई आता तू सांग कशी झोप येणार? सांग ना कशी झोप येईल? अरे वेड्यानं, एवढं मनावर नाही घ्यायचं. मला उलट बोलल्या म्हणून तुम्हाला राग आला ना? हा. अरे सुना आहेत त्या माझ्या, त्या रागवणार, रुसणार, बोलणार, चालायचंच. हो. जा, मी त्याला क्षमा केली. जा जा रे, हो. जा जा. मधू, ए मधू, काय झालं राम? काय झालं? असा दम दिलाय म्हणून सांगू तिला? हं? अगं मी गेलो आणि सांगितलं, हे बघा आई, माझ्या मधु राणीला असली फालतू कामं सांगितलेली मला अजिबात चालणार नाहीत. किती खोटं बोलतोस रे. मग ते काही नाही. आपलं- मांजर झालाय तुझं मांजर. अगं ठीक आहे, प्रत्येक रोगावर माझ्याकडे औषध आहे. मी माझ्या मावशीलाच बोलवून घेते. मावशी, हो हो मावशी. मावशी आल्याशिवाय सासूबाई सरळ येणार नाहीत. आग! हो हो आग बाबा म्हणतात त्यांना. ते आग खातात, आग पितात. मामा आहे की शरीर? जय नागेश्वर, जय नागेश्वर. काय मीना, या माझे मामा आले. आली मामा, शेगडी. तुम्ही आला. अरे तुझं पत्र आलं, तातडीने निघालो. चला चला चला. हे आणि कोण? हे सासरे बुवा आणि या सासूबाई. सासू मेलीच पाहिजे, संघटनेचा विजय असो. सासू मेलीच पाहिजे, संघटनेचा विजय असो. शाबास. मावशी तू आलीस? हो. अगो बाई मधू, किती वाढलीस ग तू. या कोण हो? माझी मावशी. समाजसेवेतील फार मोठा प्रस्ताव. तब्येतीवरून दिसतोयस म्हणा. त्याचं काय आहे, लहानपणापासून समाजसेवेला वाहून घेतल्यामुळं मी बाल ब्रह्मचारी आहे. काय सांगताय काय तुम्ही? धन्य झालो तुमच्या दर्शनानं. म्हणजे आत्मा म्हणजे असा काही थंडगार शांत झाला. मी सुद्धा बाल ब्रह्मचारीच आहे. पण ब्रह्मचारी असून सुद्धा सांगतो, तुमच्या तेजाने म्हणजे असं धिपून गेलोय. हो वा वा. काय रूप आहे नाही, काय रंग आहे. वा वा, साक्षात पार्वतीचा अवतार आहे. ईश, मी आणि पार्वतीचा अवतार काहीतरीच काय. तुम्ही लाजू नका बुवा, माझ्या अंगावर काटा येतोय. आग बाबा म्हणतात या जीवाला. काय म्हणतात? आग बाबा. चल ग मधू. काय तोरा आहे, काय नखरा आहे. मीने अगदी वेळेवर बोलवलंच ग. चला मामा. पण मावशी आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ ना. मार्ग मार्ग पण त्याला यांची साथ हवी. काय जावय बापू? काय माझी साथ? काय करणार आहात तुम्ही? काय तुमच्या हातात? मला दिसतंय असं सुनांचा अगदी छळ चालू आहे. कारभार त्यांच्या हातात नाहीये. म्हणतात ना, आज जाती गरवार राहती, बाहेर येते बाळंत होती. म्हणजे मोठ बांधली तुम्हा सगळ्यांची. तुमच्या आईनं सत्यानाश होणार आहे. कुणामुळं? तुमच्या आईमुळं. नाही नाही, माझी आई तशी नाहीये. ऐकलत मामा? अरे कोणाला वाटेल आपली आई वाईट वागते म्हणून, पण माझी खात्री आहे तुमची आई तुमच्याशी खोटं वागते. त्याची ती घ्यायची. उद्या पैसे मागून बघा. आई, ए आई. काय रे? या या आई राम. हं. हे बघ, मी लोणी काढलंय. कसं आहे? मी ना आज तुमच्यासाठी छान ताकाची कढी करते. हा, कडी तर देस ग. आणि थोडे पैसेही दे. पैसे हो. किती हवेत? एक 30-35 हजार दे. होय, आणि मला एक 25,000 दे. अरे एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? अगं तू आधी दे तर मग तुला सगळं सांगतो. नाही नाही राम लक्ष्मण, मला आधी कळलं पाहिजे. हं? अरे तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा ना. आजवर आणून दिलं नाही का मी तुम्हाला? अगं आई, तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? आमचं खाजगी असू शकतं. खाजगी? 30-30 हजाराचं? आई हल्ली तुझं आमच्यापेक्षा पैशावर जास्त प्रेम वाढलेलं दिसते. लक्षा, हे लाटणं बघितलंस का? खाली तुझ्या टाळक्यात. हं?
अरे वेड्या, असं नाही बोलायचं. हे बघ, माझं हे काम आवरलं ना की तुम्हाला बोलवतो. पैसे घेऊन जा. आम्हाला आत्ताच पाहिजे होते आई. आई, तू तुझं काम करत राहा, आमच्याकडे चाव्या दे. चाव्या? आई तूही कमाल करते. क्षुल्लक गोष्टीसाठी एवढा वेळ लावतेस. राम, मला ह्यांचा विचार घेतला पाहिजे, त्याशिवाय मला चाव्या देता येणार नाही. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय जाणार नाही. राम लक्ष्मण, तुम्ही जाऊ शकता. आली ना तुमच्या आईची प्रचिती, तरी मी सांगत होते की सोन्यासाठी ती चिंधी जपू नका म्हणून. म्हणतात ना, आधी होती भोळी बाळी, मग आली हिरवी तोळी, आणि जेव्हा आली रंगाला हात लावू दे ना अंगाला. म्हणजे करडई करडई तुमचं सगळ्यांचं तेल काढलं, खाना केलाय गुलामीचा. पण मामा याच्यावर उपाय काय? उपाय उपाय एकच, बहिष्कार. बहिष्कार टाकायचा तिच्यावर, चिंधीवर. अरे राम लक्ष्मण, हे आई बोलवतोय. आलो आलो आलो. अरे बस अगं, खाली. जावई बापू बसा, अहो पण डाव रंगात आलाय. अर्ध्यावर डाव सोडू नका, हा? हे त्यांना सांगा. राम लक्ष्मण, जोकर आला बघ, जोकर. ए, मळ्यात जाता येणार रे? हो. आज टॅमॅटोची तोड आहे. मामा, हं, पत्ता टाका. हं, आता हा, तुम्हा सगळ्यांना गुलाम करणारी राणी टाकतो. या. अरे राम लक्ष्मण, जेवून तरी घ्या रे. फेकून दे. काय? पत्ता रे. अरे काय सांगते मी. राम लक्ष्मण, निदान तुम्ही तरी आपल्या आईला समजून घ्या. मला मला पैशाचा मोह नाही रे, मला पैशाचा मोह नाही. मला तुम्ही हवे आहात. अरे, जे काही आहे हे तुमचंच आहे. हा, हे सगळं तुमचं आहे. मला काही नको, मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही. बघा, आहे की नाही भिंतीवरलं मडक? डोकं डोकं, याला डोकं लागतं, हलतं पण पडत नाही. तुम्ही आता सगळे फक्त माझ्या डोक्यानं चला. तुम्ही आता डोकं हलवू नका. अहो, पण तुम्ही काय करताय? केवढं जंगल वाढलंय हे, नुसते हत्ती घोडे दौडतायत. अहो, माझा कान सांभाळा. बरे हो तुमचा कान. पाया पडतो तुमच्या, मान बी नीट सांभाळा. मानगुटा मुरगळते मी. हे घ्या तुमचं पाप. अरे परमेश्वरा, अहो, काय काय पारच हे करून टाकता तुम्ही. आगेश्वरा, वाचव रे मला. आयुष्यभराची तपश्चर्या वाया गेली. अहो, वाया कुठली जाते, फळाला आली. आता बघा किती गोंडस दिसतंय ते. खरंच? ईश्वर, अहो, तुम्ही लाजू नका बुवा. माझ्या अंगात काटा येतो. अरे कपडे बदला आधी. काय बरोबर वाटते, मोकळं मोकळं वाटते. शी, हा खूप लहान आहे, तो घेऊया मोठा. मोठा. ए, आपण हे वॉशिंग मशीन घेऊया का रे? बघू, विचार करूया. विचार काय करतोस? हा? रोज कोण कपडे धुणार ते? केवढ्याची आहे वस्तू? 5,000 रुपीज. आया काय छान आहे, खरंच ही आपण घेतली पाहिजे. कुठं गेले हे? येस डार्लिंग. तुम्ही इकडे आणा कडे. आलो ना कडे. डार्लिंग, काय अहो, बघितली किती छान वस्तू आहे. सुंदर. आपण घेऊया हे. घेऊया म्हणून काय होते आता, घ्यायचं. हो हो हो, बिल तेवढं पेड करून द्या. काय रे पोरव, काय मामा? तुमचं हे सगळं झालं का? हो, झालं. पॅक करून टाका. चला, बिल सांगा.
40,000 रुपये. 40,000. छे, महागाई वाढल्यावर लोक उगीच बोंब मारतात काहीतरी ते घ्या. हा, ठेवा हे. चला आवरा. हा, काय करा. सगळं पॅकिंग करून ताबडतोब पाठवून येस मॅडम. आणि ती पोत्यात घ्या. बाई 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 तुम्ही घ्या की. हात तुटलेली माणसं काम करतात म्हटलं. त्यांना ते सगळं बसून ऐकतं लागतं. मधूची मावशी, पाहुणे म्हणून आलात, पाहुणे म्हणूनच राहा. अहो पण तुम्ही आमच्या घरच्या बाबतीत नाक खुपसायची काहीही गरज नाही. आई कशाला बोलतेस त्यांना? बरोबर आहे त्यांचं. काय गाई जेव्हा बघावं तेव्हा फक्त कामच सांगत असतेस. पैसे मागितले की मात्र तुझ्या अंगावर काटा येतो. असं काय रे? हा होय, हे सगळं आणण्यासाठीच तुम्हाला पैसे हवे होते ना? अगं, म्हणून चाव्या मागत होता तुम्ही माझ्याकडे. अहो पैसे मुलांच्यासाठीच असतात, त्यांच्या सुखासाठी असतात बरं. आणि आपण ना, आपण द्यायचे असतात. हा काय सोन्यासारखी पाठस आहे तो. वंशाचे दिवे दिवे. ऐकलंस काय म्हणतात ते? अगं कोण कुठला माणूस आणि आम्हाला किती जीव लावतो. नाहीतर राम, हे तू तुझ्या आईला बोलतोस? अहो आबा कशाला उगी शिरात आणताय? लक्ष्मण, खबरदार त्यांना काही आडवं बोललास तर. सासूबाई, माझ्या नवऱ्याला कशाला ओरडताय? काय समजता तुम्ही स्वतःला? प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून तुमच्या मर्जीने करायची कशासाठी? काय हो, मुलांच्यावर जन्मसिद्ध हक्कच गाजवायचा होता तर कशाला केली त्यांची लग्न? चालले नाहीतर बस आईच्या पदराला कवटाळून. चल गा. ए मीना, मधू, अगं प्लीज, अगं माझं ऐक. अगं थांब. ए मधू, बगीच्या मावशी चला. चला. आणि साने गुरुजींचं श्यामच्याही वाचलेलं दिसत नाही. चला मामा. मीना अगं माझं. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. अगं पण या घरात एकतर आम्ही तरी राहू, नाहीतर तुझी आई तरी. बघावं तेव्हा नुसतं आई आई चाललेलं असतं. मधू, अगं मधू, आई आबांना घराबाहेर काढायचं म्हणजे? नको ना, मग राहू दे त्यांना इथं. अगं पण मी मी काय चालले. म्हणतोय? अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे. अहो मावशी तुम्ही तरी बघा. अगं बाई, ही तरी तुफान मेलाय मधू, नुसती. मामा अहो तुम्ही तरी हिला सांगा. तर मी तरी काय सांगणार? तुम्ही काही सांगू नका. अरे राम लक्ष्मण, तुम्ही या दोघी मुलींच्या मनाचा कधी विचार केलाय का? अरे तुम्ही दोघं नसताना तुमची आई यांना वाटेल तशी वागवत असते. ह्यावर उपाय एकच, डायव्होर्स. म्हणजे या दोघींची तक्रार राहणार नाही आणि तुमची कुचंबणा नको. घटस्फोट. घटस्फोट? हा रास्त. काय रे राम? आम्ही यांच्याशिवाय राहू शकत नाही. मग काय ठरवायचं तर ठरवा, मारा. पार नाही तर पार. काय करू? एकीकडे आई आबा, एकीकडे मीना. काय करू? काय जावंय बाबू? ठीक आहे. यापुढे आई आबा या घरात राहणार नाही. यापुढे आई आबा या घरात राहणार नाही. राहणार नाही. राहणार नाही. राहणार नाही. राहणार नाही. लवकर आले त्याचा. नेहमीसारखं मध्ये मध्ये खाऊ नका. मी सांगत नव्हते का तुम्हाला? काय खमंग वास आलाय. प्रोग्राम चमचमीत दिसतोय. मला वाटतं आता जेवणाच्या टेबलावर बसूनच सांगून टाकावं ढेकर देत. मावशी, आता बोलायचं कशाला? सरळ हाकलूनच देऊ. आई जगदंबे, आज माझ्या लक्ष्मणाचा जन्मदिवस आहे. त्याला उदंड आई आरोग्य दे, सुखी ठेव. आण ग बस बस. अरे अजून एकच पोळी चालली आहे. हे घे. आई मला नको आहे गाई. का रे? राम, हाली तुझं जेवण खूपच कमी झालंय. नाही का, तसं काय नाही आई. लक्ष्मणा, तो घे. घे रे बाबा, घे. नको गाई, मला भूक नाही. का नको? मला माहितीये तुझी भूक. घे घे रे. नको म्हणून सांगितलं ना एकदा. जावई बापू, नको नको काय, इकडे आणा. मी सांगते ना, घ्या. आता
मावशी तुम्ही आग्रह करताय म्हणून मग कोण कुठली मावशी, तिच्या हातचं आज गोड लागायला लागलं. आजवर तीच होती का रे वाढायला? हं? मधूच्या मावशी आम्हालाही आग्रह आवडेल. चला लाच नको अंगावर काटा येतोय. लक्ष्मण, तूप तरी घे रे पोळीवर. नको. अरे घे ना बाबा. अगं नको ग. घे रे असं वाढायचं असतं. इकडे आणा, मी दाखवते. घे रे म्हणे. बघितलं, असं वाढायचं असतं. हे घ्या आणि आता मला वाढून दाखवा. लक्षात आहे ना रे, नाहीतर गोड जेवणाच्या नादात विसराल. काय काय ठीक आहे, कुठं निघालीस तू? पंढरीच्या वारीला निघालो. गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. खूप दिवसापासूनची इच्छा होती. चल. हो. का थांबला? जा, जा तुम्ही. तुम्ही या तुळशीला सांगितलं, या गाई वासरांना गोचारलं, या वाड्याच्या दगडा इटांना विचारलं, या बजाबाला विसरला का? बोला बोला ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. कोण आहे मी तुमचं? कोण आहे? या वाड्यातला एक साधा नोकर. नोकर आहे मी, नोकर. बजाबा, मायेत गुंतू नकोस आता. जाऊ द्या मला. जावा, कुशाल जावा. मी कोण अडवणार तुम्हाला? काय ना तर तुमचं माझं. विठ्ठलाच्या मंदिरात सापडलेला मी, लहानाचं मोठं केलं, आईची माया दिली, बापाचं प्रेम दिलं, पण ज्या हातात हातीचं बळ दिलं त्याला अडवण्याचा अधिकार कुठं दिला? अरे, पंढरीच्या वारीला निघालोय आम्ही. वारी? पंढरीची वारी? आई बापाला हाकलण्याचं पाप आपल्या पोराला लागू नये पण तुम्हीच केलेला बनाव नव. सांगा ना, तुम्ही केलेला बनाव नव. कोण आहात तुम्ही? कोण आहात? माणसं आहात की देव? चल सवित्रा. थांबा. नाही आईसाहेब, नाही. आईसाहेब, एक पाऊल तर पुढे टाकून बघा. काय तुमच्या पायावर डोचका तो जीव सोडला तर बजाबा नावच सांगणार नाही. आईसाहेब, बजाबा, लेकरा उठ. आईसाहेब, अहो काळजात कोरलेली पाऊल आहे त्यांना तर नाही सोडणार मी, नाही सोडणार. सोड रे, लहान मुलासारखा हट्ट धरू नकोस. सोड. मग वचन द्या नाही जाणार म्हणून. त्याशिवाय ही पावलं नाही सोडणार मी, नाही सोडणार. आईसाहेब, या गरीबाचं एक झोपडं आहे,
तुम्ही आलात तर मंदिर होईल त्याच. ठीक आहे. आई साहेब, वचन द्या हो, नाही जाणार म्हणून वचन द्या. नाही तुम्हाला माझी शपथ आहे बघा आई साहेब. माझ्या बा लेकरा, शपथ घातलीस. चला हो आई साहेब, चला की. उठ, आम्ही येतो तुझ्याकडे. उठ उठ रे. साहेब, आई साहेब, खरं तुम्ही येणार? हो खरंच तुम्ही येणार? हो रे माझ्या बा. अगं येडे, अगं बघत का राहिली या? साक्षात लक्ष्मी येते आपल्या घरा. अगं अगं जा लवकर पंचायती घे. अगं बघत का राहिले, पळ लवकर. आई साहेब, आबासाहेब, या या आबासाहेब. आई साहेब, माझं हे झोपडं लई दिवसापासून पोरकं होत. त्याला आई पाहिजे होती. आज त्याला आई मिळाली. चला आई साहेब. होय हो, एकटा रखमाई. या. अरे तुझ्या ए, आवाज करायचा नाही आणि माझ्याकडे डोळं मोठ्या करून बघायचं नाही. आजपासून ह्यो वाड्याचा दरवाजा बंद. आमच्या वाड्याचा. हो, तुमच्या वाड्याचा. अरे असेल तुमच्याकडे वाडा, माझ्याजवळ लाख मुलाची आई. अरे आई, अरे आई. असू दे बाबा, असू दे. देवाला ठेव, पूजा कर, फुलं व्हा, हळदी कुंकू जमाय. हो, वाईन फुलं पूजा करीन, तुझी बी पूजा करीन. खेटरानं चोमडा मेला. तू चोमडी आहे. ए, चला. काय? चला चला आतमध्ये. चला. चल निघा. चल चल आतमध्ये. तुझ्या लेकाची फुकटचे खाऊन खाऊन मारले देखील. मी म्हणते हा, हा. घर सोडून गेली. हो अहो, गाव सोडून हो जायचं. ना. मग आमच्या वाड्याच्या समोर राहिली. बघा, हे राम, तिथून स्वतःला हाकलून काढ. नाही मामा, ते घर बजाबाच्या मालकीचे. राम भाऊ, उद्या हेही घर त्याच्या मालकीचं होईल. पण खरं सांगू मावशी, काय? आता कसं अगदी शांत शांत वाटतंय मला. नाही का रे राम? हो ना, सतत आदेश उपदेश. खरं सांगू मामा, हा हा. आम्हाला तर वाटायचं आम्ही नांदायला आलोय का शाळेत. काय रे? हो. जय आगेश्वर, तुझ्या शक्तीचा आज विजय झाला. तुला माझा साष्टांग नमस्कार असो. बजाबा, हो. अरे ये लवकर. ये, बस पाटावर बस. आज मी या पाठावर नाही, आज मी आत्ता बसणार. बर, ताट. वा 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 वा, वांग्याचा भरीत, लसणाची चटणी, वरण. हौशे हौशे, आज तू काय कमालच केलीस. काय बेत केलाय. मी नाही काय, मग आई साहेबांनी स्वयंपाक केला. ते वासावरनं वाटलंच मला. मग तुझा काय डोचका बिचका फिरला काय? आई साहेबांना कशाला लावला स्वयंपाक करायला? नाही वा, आता आई साहेबांनी चुलीचा ताबा घेतला. तुझा हात मोडला होता का ताबा द्यायला? अरे कशाला भांडताय रे? हा, जेव बघू मुकाट्यानं. जी. बजाबा, अरे जेव ना. आई साहेब, मला बी असं बरोबर. हे काय, तू कधी जेवणार?
तुम्ही भरवल्यावर भरवशील मला? आई साहेब, आज धन्य झालो मी. अरे 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 सावकाश सावकाश हा राजा. हा सावकाश. हौशे, आई साहेबांनी बी जेवण भरावा नशीब लागतं. नाही तर तू गुरामोर वैरण टाकल्यावानी जेवण वाढते. काय बाई आखरीत आणि जीव गुतलाय भाकरीत. बघा ह्याच काही बोलायला लागलीत ना ते माझ्या डोळ्यात आई साहेब नेहमीच सांगा तिला सांगा ती. बजापा तू मला नुसतं आई म्हण. आई होय रे लेकरा. आई म्हणू मी तुम्हाला? आता आधी एक भाकर खावा. नको नको हौसा, आज माझं पोट एकदम भरलंय. खरं सांगू हौसा, आई म्हणताना विठ्ठलाच्या आबीर बुक्यात जीव रंगून गेल्यासारखा वाटतोय का आई? काय झालं काय झालं? उगी उगी हा केलात घोटाळा. काय झालं मावशी? दिवस गेलेत. दिवस गेले हा कोणाला? यांना. हा हा मीना मीना काय झालं का मीना? काय होते? चक्कर. ओ मावशी, ही मीना का कशी करते? अगं बाई हिनं आणि काय घोटाळा केला? ये ये चल चल. देवा देवा. वा वा वा. पोरं पोरं कष्टाळून निघाली बरं. या ये बाई बस बस. काय ग काय झालं तुला? तूही केलास घोटाळा. अरे गधड्या तू बाप होणार आहेस. मी बाप का? मी बाप होणार? मीही बाप म्हणजे राम? अरे कॉंग्रॅच्युलेशन. सेम टू यू. कॉंग्रॅच्युलेशन मीना. ए आई, तू आजी होणार. आजी आजी होणार. आई साहेब. ए पोराव, काय मामा? आता पार्टी झाली पाहिजे बो. अहो मामा, तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे. येताय माझ्या बरोबर. हो हो चला. हौसा तो पत्रा घेऊन ये. नीट करा हा. ते त्याला घे रे. आई साहेब काय ग? टाकलं त्याने. होय राम. ए जा तू लाडवाचा डबा घेऊन ये. जा. राम काय काय? इकडे ये रे. राम मला कळलंय रे सगळं. मी आजी होणार आहे ना. तुम्ही कोणी नाही सांगितलं तरी समजलंय रे मला. राम मला खूप खूप आनंद झालाय रे. खूप आनंद झालाय मला. आई साहेब हा हे बघ सुनबाईंच्या साठी बेसनाचे लाडू केलेत. त्यांना देहा खायला. आणि हो राम त्यांचं डोहाळ जेवण मी घालणार आहे. आबासाहेबांचे नातू काय सांगू रे तुला. रोज माझ्या स्वप्नात येतात. लंबाड माझ्या मांडीवर बसतात. माझ्याशी बोबडे बोल बोलतात. खूप खूप खेळतात रे माझ्याशी. घे घेऊन जा. जा खबरदार त्या डब्याला हात लावला तर. मधुची मावशी असं काय करता हो? मी माझ्या सुनबाईसाठी केलेत हे लाडू. काही नको गोंडा घोळायला. आणि हो आम्हाला काही कमी जास्त लागलं तर आमची मावशी खमकी आहे करून घालायला. जावई बापू, एकूण द्या डबा. साखरेपेक्षा 20च जास्त असणार. नाहीतर काय. म्हणून म्हणते काही घेऊ नका त्यांचं. चला. चल रे. तुमच्या
राम हफ्सा नाही या, या. घाबरू नका पोरी, घाबरू नका. मी आले ना. तुम्ही दोघं बी बाहेर जा बघू. चला चला. घाबरू नका पोरी. विठ्ठला हाकेला धावलाच रे माझ्या. थोडपा काय झालं ग? अहो बाईसाहेब, 2 नातवाच्या आजी झालायचा. आणि माझ्या सुना बाळ बाळंतीन सुखरूप आहे ती. थोडपा एवढी आनंदाची बातमी सांगितली. खरं म्हणजे तुझी सोन्या रुपयाने ओटी भरली पाहिजे ग. पण पण आज माझ्याकडे काही नाही. हे घे, घे. हे काय? असू दे ग. जा जा तू जा. आहो धनी धनी, आपल्याला नातवंड झाली आहेत. मी जाऊ नको सावित्री. असं नका करू धनी, मला राहत नाही हो. मी बघून येते. आज चल तू. माफ करा धनी. आत कुठं निघालात? बाळ बाळंतीन बघायला. आहाहा. बराच पुळका आलाय आजीबाईना. आजपर्यंत आमच्या वाड्याची कधी पायरी चढला नव्हता आणि आज आल्यात मारे नातवंडांना बघायला. ते काही नाही, आल्या पावली परत आला. अहो, काय अरे असं करू नका हो. माझ्या सुना आहेत त्या. मला माझे नातू डोळे भरून बघू द्या हो. डोळे भरून कसले बघताय? ओल्या बाळंतिनी आहेत त्या. वाटलं तर 5वी पुजायला या. चला. तू कोण ग मला अडवणारी? या वाड्याची मालकीण आहे मी. मालकीण? तो अधिकार केव्हा संपलाय, ज्या दिवशी तुम्ही हा वाडा सोडून गेलात. अरे राम लक्ष्मण, इकडे या रे. काय गाई? अरे माझ्या लेकरानो, तुम्ही तरी सांगा रे या ना. मी माझी नातवंड बघते आणि आल्या पावली परत जाते. सांगा रे. मावशी, आईने आज जाऊ द्या. अहो काय जाऊ द्या जावाय बापू. आणि बाळाला नजर लागली तर मग अहो यांची सावली म्हणजे प्रत्यक्ष भूतबाधा. हो तर अहो असं काय करताय मामा? तिची इच्छा असेल तर जाऊ दे ना तिला आत. त्यांची इच्छा आहे ना, मग आत नको. बाळाला बाहेर आणा. हा हे बरं आपलं. मी घेऊन येते. अगं मधुमीना, सासूबाई आल्यात तुमच्या. नातवंडानं बघायचंय म्हणे. दाखवू ना? हो दाखवा ना. नातू. द्या हो माझ्या नातवंडांना माझ्याकडे. माझा राजा, माझा प्रधान,
मला डोळे भरून बघू द्या. द्या. अरे 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 झालं त्यांच्या पायावर. द्या. द्या माझ्याकडे. द्या. अहो नातवंड बघायला आला होतात ना, मग घ्या ना. अगं आई, बघत काय राहिलीस? घे ना. हे बघ, हे असं असतं हिचं. बाळाला घ्या आजीबाई. घ्या. अहो घ्या नातवंड कडेवर आणि गावभर हिंडा. माझी नातवंड, माझी नातवंड, माझी नातवंड करत. घ्या, ही तुमची. काय पांग फेडल तू कशी वासना फिरली, काय पांग फेडल तू कशी वासना फिरली, आईपणाची ही निंदा ओटी धोंड्यानं भरली, आईपणाची ही निंदा ओटी धोंड्यानं भरली, घाव घातला जिव्हारी, घाव घातला जिव्हारी, माया वाही भळा भळा, अर सूर्य नारायणा तुझा उजेड ह्यो काळा, अर सूर्य नारायणा तुझा उजेड ह्यो काळा, सारी सारी झाली माती. हाय ग. माझा राजा, माझा राजा, माझं प्रधान. सावित्रा, उठ, थोडं खाऊन घे. होय हो आईसाहेब, उठा. हौसे, माझ्या लेकरांनी काही खाल्लं का ग? माझी नातवंड दूध प्यायलीत? कशी दिसतात ग ती? कशी दिसतात? त्यांची नजर काढा हा तुम्ही. मी माझ्या राजासाठी बिंदल्या केल्यात. सावित्रा, किती जोराने ओरडता हो तुम्ही. बघा बघा, माझी बछड रडायला लागली. हौसे, सुनबाई साहेब, त्याला दूध पाच म्हणाव. जागा जाऊन सांग, त्याला दूध पाच म्हणाव. त्याला दूध पाच म्हणाव. त्यांना रडू नको म्हणून सांग. त्यांनी असं काय करता? औषध मला सहन होत नाही का? मला सहन होत नाही. अगं किती दुःख सोसायचं आई साहेबांना. पोरांना कधी या माऊलीची माया कळणार का? मी काय करू औषध, मी काय करू? मला सहन होत नाही औषध, मला सहन होत नाही. उठी राहा. जरा बाहेर ये. चला, मी येतो. काय झालं डॉक्टर? तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. तरी पण बाळाला वरचं दूध चालू करा. म्हणजे वरचं दूध? बाळंत रोग झालाय. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. या घराचे फार ऋण आहेत माझ्यावर. डोंट वरी. चला. नाही, इट्स ऑलराइट. मामा, हे म्हणता मी ऐकले ते खरं आहे साहेब, खरं आहे. तुमच्या सुनेला बाळंत रोग झालाय आणि यातून ती बरीच, म्हणजे मला नाही हे म्हणता नाही.
आईसाहेब तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी पूर्णपणे प्रयत्न करीन माझ्याकडून, हा? काळजी करू नका. ये. तुमच्या सुनेला बाळांतरोग झालाय, यातून ती बरी होईल असं विठ्ठला, नाही, माझ्या मधुला काही होता कामा नाही. माझी सून, माझा नातू, विठ्ठला. हौसा, आता ही शेवटची मात्रा बघ. होय. आता माझ्या सुनेला कसलीही भीती नाही. तू जाऊन डॉक्टर हेमंताकडे देऊन ये. बर. मामा मामा नाही, ऐका नाही. तरी. अहो मामा काय करता काय तुम्ही? जे पूर्वीच करायला हवं ते आज करतो. आधी चूक झाली, मी गाफील राहिलो म्हणून तुमच्या आईनं हा डाव साधलेला आहे. अरे आज मधू वाच, उद्या उद्या तुझी मीना हिच्या तावडीत सापडेल. म्हणून आज ठरवलंय, माझ्या रक्ताची लक्ष्मणदेशा या वाड्याभोवती आखून ठेवतो. ये म्हणा ओलांडायला, भस्म करून टाकीन. जय आदेश्वर. मामा मामा काय करताय काय? अहो तुम्ही आमच्यासाठी रक्त सांगताय. माझी काळजी करू नका. प्रत्यक्ष सुनेचा जीव घेण्याचं षडयंत्र करते तू. म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की तिला तुम्ही हाकलून काढा म्हणून. ते काही नाही. जावई बापू, तुम्ही आत्ताच्या आता तिथं जा आणि चांगला दम भरा. चांगली खोड मोडली पाहिजे. जरा लक्षात चाल. आई हे आई हे आई पाहिजे आधी. काय केलं तुम्ही? कधीला या सांगतो करते? सांगतो. कमाल आहे बाई तुमची. किती होतेस? राम लक्ष्मण, कशी आहे रे माझी मधू? मेली नाही, वाचली. हे बघ, तू कितीही प्रयत्न कर आम्हाला मारण्याचा, आमचं वाईट करण्याचा, आम्हाला काही होणार नाही, कळलं? काय बोलता रे तुम्ही? अगं आई असून स्वतःच्या सुनेवर करणी केलीस. करणी? माझ्या सुनेवर? हो हो, तुझ्या सुनेवर. काय बाकी ठेवलंस ग तू? हा, त्या दिवशी पोरं दाखवली नाही म्हणून असं सोडून गेलास? माझ्या माझ्या मधून जीवे मारायला निघालीस? वा, अगं आई आहेस का कळतशील? अगं तुझ्या पोटी जन्म घेतला, चूक केली. तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते, लाज. खरे लक्ष्मण असं बोलू. अगं माझी बायको ना ग ती, तिला त्यानं मूल आहे याचा तरी विचार करायचा होता तू. आता गप का? बोल ना, बोल. अगं चाव्या मागितल्या म्हणून रागाने घर सोडून गेलीस आणि आमची आमची बेआबरू करण्यासाठी ह्या बजाबाच्या घरी येऊन राहिलीस. अरे कोण तो? दीड दमडीचा नोकर आमचा. अरे कोणाला बोलता तुम्ही? राम लक्ष्मण, अजून लहान आहात तुम्ही. आईच्या पत्राला बाळवत समजता. जा इथून. घ्या, आता हे आले फुस लावायला. बस आता एकच सांगतो, या पुढे आम्हाला आमच्या घरात सुखाने राहू द्या आणि आजपासून तुमचा आमचा संबंध संपला. राम, काय बोलतोस ते आणि कोणाला बोलतोस? तुझ्या आईला? अच्छा, म्हणजे जन्म दिला म्हणून की जीव घेते म्हणून हिला आई म्हणायचं? तुम्हीच सांगा. राम, तिनं पाजलेल्या दुधाची राळ अजून तुमच्या ओठावर ताजीच आहे रे. या माऊलीच्या दुधावर तुमचा देह पोचलाय हे तरी विसरू नका. ओ आबा, किती लिटर दूध पाजलं तुम्ही आम्हाला? हिशोब द्या, त्याची पैन चुकती करू आम्ही. राम, जास्त बोललास तर थोबाड फोडी. थोबाड फोडायला हात आहे त्या जागेवर. आई, कुणाला बोललात रे तुम्ही? जन्मदात्या बापाला? लक्ष्मणा, तुझ्यामुळे ह्यांचे हात तोडले गेले, विसरलास? आणि तू तू रे दुधाचा हिशोब मागितलास? कसली धुंदी चढली रे तुम्हाला? नाही, आता तुम्हाला क्षमा नाही, तुम्हाला क्षमा नाही. चालते दुधाचा हिशोब मागता काय? तोही तुम्हाला योग्य वेळी देईल. धनी, मला वाटण्या पाहिजेत. हा, या वाड्याच्या आणि या जमिनीच्या. हा,
बरोबर 2 हिस्से झालेत. वय बाईसाहेबांच्या म्हणण्यानुसार सगळं व्यवस्थित झालं. हाजी. जा त्यांना देऊन या. हे घ्या. येतो येतो मी, हा? येतो बरं का. येतो बाईसाहेब. आई वाड्याची जमीन जुमल्याची वाटणी झाली, बरंच झालं नाही. तसे एकेकांचे नक्षे उतरलेत बघा मामा. चला चला, तुझ्या मोठा हलकट आहे. जेवणाची वेळ झाली तरी अजून यांचा पत्ता नाही. राजू, अभ्यास झाला? अभ्यास झाल्याशिवाय दोघांनाही जेवायला मिळणार नाही. हा चला लवकर लवकर करा अभ्यास. ए आपण तू त्या दिवशी ड्रेस बघितलेला माहितीये? कुठला? ब्ल्यू ग. अच्छा हा, तो घेऊया आपण. आजी आजी ये ना, आजी ये ना, आजी टाटा, आजी टाटा, आजी ये ना. राजू राजू, मुलांना छळून झालं, आता नातवंडांवर डोळा. सारखा आपला आजी आजी आजी. मारू नको ना मम्मी, मारू नको. आजी आजी. आनंदाचा दिवस. हो ना. तुमच्या मावशी आहार आमच्या नशिबात कधी हो. काय लाजू नका भो, आमच्या अंगावर म्हणजे अगदी सरसरून काटा येतोय. अहो मामा, मामा नारळ तुम्ही फोडायचा. होय. मी नका 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 अहो नको कसं मामा, अहो तुमच्या पवित्र हाताने फोडा. काय हो. असं म्हणता. नारळ उठे. आय शाबाश. ह्या आल्या आत्ता बघा पंचारती घेऊन. अहो पूजा झाली बरं का आमची. आणि यांच्या आतून गाडीची पूजा म्हणजे हमखास बुधबाधा. नाहीतर काय, वाटण्या करून घेतल्या तरी नाटकं अजून चालूच आहेत. हो ना. आत्ता आल्यात माळे ओवाळायला. ए राम, सासूबाईंना म्हणावं आल्यात तशा परत जा. हे आई, तुझ्या पूजेची आम्हाला गरज नाही. तू जा बघू जा. ए तुला सांगितलं ना, तुझी सावली पण नको आमच्या गाडीवर म्हणून. गाडी चाललेली डोंगराची वाटत होता डोंगराची. आई लवकर ये, ट्रॅक्टर घेऊन आलोय, तो पण नवा HMDचा. चला पोरो चला. चल चल. हे काय आहे साहेब, किती आहे, किती आहे लावला. अहो चवळीची शे हा. मध्येच आडवी आली. अहो असं बघत काय राहिल्या. चला पूजा करून घ्या. चला चला लवकर, चला चला चला. चला. वा, नारळ कसा एका फटक्यात फुटला. चला आशीर्वाद द्या. असू द्या. अरे बापर, आई साहेब मावशीच्या बाजूला गाडी बसली बघा. आमची पण झाली बरं का पूजा. चला चला या. साहेब ₹1,00,000 लाख. थँक्यू. इथे सही करा बघू. साहेब कधीपर्यंत मिळेल आम्हाला एजन्सी? एका आठवड्याभरात घेऊन जा. या ह्याला म्हणतात बेरजेचं गणित. मामा आता अख्खा गाव आपल्या मुठीत असेल. आता काय पैसा 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 आहे की नाही? हसलं काय? आम्ही कार घेतली, तिने ट्रॅक्टर घेतला. आता आम्ही गॅस एजन्सी घेतली म्हणावं. गतकाळे तू काय घेणार? आता काय घेणार?
अहो बेडूक कितीही फुगला तरी बैल थोडाच होणार. बरं साहेब, आता आम्ही निघतो. हं? हो या धन्यवाद. येतो आम्ही हो. निघा. चला राणी सरकार. बेटा एकटा खाऊ नको. डोंट वरी मामा. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी भारताची आग्रही भूमिका असून त्याला 33 देशांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या वर्षीच्या कृषी भूषण पुरस्कारासाठी सौ सावित्रीबाई आबा पाटील देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 5 तारखेला 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह देऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. क्रिकेट माझ्या आई भारत साहेबांचा आणि सत्कार. ऑस्ट्रेलिया माझ्या आई यांच्यामध्ये साहेबांचा खेळण्यात सत्कार. येणाऱ्या एकदिवसीय पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. या मावशी सांभाळून. या. अगं चल चल लवकर. का मावशी, हा घोटाळा झाला म्हणायचा? तोंड कशी हेअर कटिंग सलून? इथे गॅसची एजन्सी होती ना? गॅस एजन्सी. अहो गेली 100 वर्ष माझं दुकान इथे काय म्हणता? चौथी पिढी. अहो पण परवा आम्ही इथे 1 लाख रुपये भरून गेलो होतो. लाख बोलालो, उपयोग काय त्याचा? केस कापू का? ते जायची वेळ आली. पण कापू नका. फसलो रे आपण. तोतया निघाला. तोतया कसला? साधणाऱ्यांना डाव साधला हो अगदी. आता तुम्ही साधू नका, निघूया आपण. हो. चला चला चला. अहो पण अहो, मी- चला. तोंड कशी भरला आपण. तोंड कशी विचार करण्यात काही अर्थच राहिला. अहो पण 1 लाख रुपये गेले. मी आता छळाला. तुम्ही निघा रे पोर, तुम्ही निघा आता. पोरांची तोंड बघा कशी काळी ठिक्कर मामा, पडली. तुम्ही बसा. नाही नाही नाही, आम्ही आता पोलीस स्टेशन. आम्ही आता पोलीस स्टेशन. बसा. हा. निघा. अरे darling. लक्ष्मण, हे काय झालं रे? आता काय करायचं? काय झालं रे? अरे रामवाडी. मीना, ए मीना. मीना, थांब. मीना, अगं काय लक्ष्मण, चल लवकर गेला. चल चल लवकर. अरे, सांभाळून. तुम्ही इथंच थांबा. मीना. आई. हा? तू आणि इथं? आई अगं मीना, आई आमच्या कारला ऍक्सिडेंट झाले. मीनाला खूप लागले. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मग मला पैशांची गरज आहे. 40,000 रुपये दिलेस तर. 40,000? हा कोणता हिशोब रे? दुधाचा तर नाही? आई असं बोलू नकोस का? मी नाही, तुम्ही बोलत होता आणि मी फक्त ऐकत होते. आई अगं चूक झाली, पण आता नाही म्हणू नकोस का? नाही तर माझ्या मीनाचं ऑपरेशन होणार नाही. अरे माझ्या पायाची टाके बघितलीस का रे कधी? नातू म्हणून वरवंटा दाखवला रे तुम्ही मला. माझ्या पायातून वाहणारं भळा भळा रक्त पाहून माझं काळीच धाय मोकलून रडत होत आणि तुम्ही फक्त हसत होता. आई आई चूक झाली ग. मी तुझ्या पाया पडतो, पण आता नाही म्हणू नकोस. माझ्या कशाला पाया पडतो रे? मी कोणी परमेश्वर नाही. मी एक सामान्य स्त्री आहे. तुला आणि रामला जन्म देणारी एक आई. पण आता तेही नातं संपलंय. आई मामा काय झालं? बाबा झाला बंदोबस्त?
करायचं काय? डॉक्टर तर म्हणतात आत्ता ऑपरेशन केलं पाहिजे. राम, अरे आईने मला हाकलून दिलं रे. हेमंत, अरे लक्ष्मण, अरे तुम्ही सगळे कुणी आजारी आहे का? अरे माझी मीना, तिला वाचव रे हेमंत, तिच्या डोक्याला खूप मार लागला. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत, हं? मी बघतो. अरे पण पैशाचं. डोंट वरी लक्ष्मण, मी आहे ना. हा? उद्या गवत काढलं की झालं बघा. हो. हं? राजू. अरे देवा, आपली पोरं एकटीच बसलात. हौसा जी हौसा हौसा, आपली पोरं. माहिती हो. राजू, आपली आजी आली बघ. चल आजी आजी आजी. या 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 आजी, या. आले, आजी. आले, आले. बाबा सोन्या, हौसा जी पोरांची तोंड बघ कशी उतरली. बघा ना कशी झाली. हं? भूक लागली ना? ओ, तुला भूक लागली ना? हं? चला चला, तुम्हाला खाऊ देते. हा, चला 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 बाळा. डालू घालते आम्ही. या या या, चला, चला, चला. भूक लागली आम्हाला. या हौसा जी. मुलांना गरम दूध घेऊन ये हा, गं. होय जी. बसा बसा बाबा, शान माझं बाळते. नाही नाही बाईसाहेब, आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणता कामा. अहो, साऱ्या गावाची इच्छा आहे की सरपंच तुम्हीच व्हायला पाहिजे. तुमच्याशिवाय या गावच्या सरपंच पदाला शोभा नाही बाईसाहेब. काय म्हणते? नको नको. सावित्रा, गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर. गावातली पहिली महिला सरपंच होण्याचा मान तुला मिळतोय होय. आणि सगळ्या गावची तशी इच्छा आहे, तेव्हा नाही म्हणू नकोस. धनी गुरुजी, कशाला मला राजकारणात ओढता? तुम्हीच ठरवा. अहो, मग असं करा, कुणाकडे गाव सोपवायचंय त्याच्याकडे सोपवा. हं? तुम्ही सांगाल त्याला आम्ही सरपंच करतो. ठीक आहे. हौसा जी. चहा घेऊन ये. होय. मग गुरुजी, हा. मी सांगेन त्याला तुम्ही सरपंच कराल? अगदी डोळे झाकून. काय म्हणते? वय, 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 काय? हा. त्याला लवकर मावशी खाली वाट बघत आकाश. असतील. हा. कसं काय, ठीक आहे ना आता? आज डिस्चार्ज, व्यवस्थित काळजी घ्या तब्येतीची. हो. 15 दिवस विश्रांती घ्या आणि मग चेकअपला या. बरं. हं? सावित्रा, हा? निघायचं ना? अहो, ते बजाबाने हौसाला सांगा हा. वरच्या बांधावर तेवढी निलगिरी लावायला. बरं, हे का तू येत नाहीस? नाही, आज आम्ही फक्त माझ्या चिमण्यांची आजी आहे, पैकी नाही रे. हो काय? आ? आजोबा, आम्ही ना आजीला सोडणार. बल बल बल, मग आम्हाला एक. हा. बस बस, येतो. चला चला चला. हा या. आजोबा आता रानात गेले. हा घास आजोबांचा. छान छान छान. तुला देऊ, घे. हा हा. सावकाश तिला सांभाळून अरे घेऊन या. असा हट्ट करायचा नाही रे. जेवा बघू लवकर, जेवा. आता हा घास बजाबाचा, हं? आणि हा घास विषाचा. काय घातलंस पोरांना? विष घातलंस की नाही? भिंतीवरची पाय देवाच्या गाभाऱ्यात सोडा, गरळ ओकणारच. अहो, लेकरांना भूक लागली होती म्हणून. म्हणून विष घातलंस? अगं अवतसे, सोन्यासारखी पोरं उद्या मेली तर? हे काही नाही, हे का बघते तुझ्याकडे. माझं ऐका तरी. माझ्या आजीला सोड. काय ऐकायचंय तुझं? काय बोलता? बरोबर आहे. आजी, आजी, मी माझ्या माझ्या नातवाला आजीला विष मारू घालीन. नका. कळेल ना आता? माझं ऐकू विष तरी घ्यायचा? घ्या. आजी, हा? रडतीये या? सोडा मला. चल, सोडा बघते तुझ्याकडे. मावशी, आजीला मारू नको ना गं. आजी, जाऊ दे बाहेर. राग करायची आहे. आजी करते. हा? मर. आजी, तुला काय झालं? आजी लागलं? आजी, राम लक्ष्मण. एक शब्द बोलू नकोस. एवढं तर प्रेम होतं ना, तर दवाखान्यात का नाही आलीस बघायला? अगं, माझ्या बायकोच्या ऑपरेशन साठी पैसे दिले असतेस. बोल ना.
हो मावशीबाई, बोलण्यात वेळ घालू नका. कायमचं तोंड बंद करा. आजी, गेली तुमची आजी. आजी करतोय. बाईसाहेब, अहो बाईसाहेब, चला वाड्यात आहेत का बघूया. बाईसाहेब, अरे गावकरी मंडळी काय. बाईसाहेब, हो बाईसाहेब, माफ करा. अहो पण बाईसाहेब कुठे आहे? देव दर्शनाला गेले. आमची मीना जरा आजारी होती, आता बरं वाटायला. बाईसाहेब नवस बोलल्या होत्या म्हणून गेले. अहो देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण बसा. अहो बसा काय, हं. पहिलं तोंड गोड करा. अहो, काय भानगड आता. अहो गावच्या सरपंचपदी मधुबाईंची बिनविरोध निवड झाली. वा, 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 त्याचा वा, हा वा, पेढा. वा. अहो, काय सांगता काय तुम्ही? मधु, ए मधु, ऐकलंस का? मधु, आले. इकडे ये लवकर. काय झालं राम? आता तुम्ही सरपंच झालात. कॉंग्रॅट्स. हे सगळं आमच्या मंत्रामुळे बरं का. होय तर. हो, उद्या आमदार साहेब सुद्धा येणार आहेत. जंगी मिरवणूक काढायचं ठरलंय. हा, पर येताना बाई साहेब असणे मी घेऊन या. घेऊन येतो. काय? पालखीत ना. पैसा बना घेऊन ये. मावशीबाई, उद्याची मिरवणूक होऊन जाऊ दे, मग करू बंदोबस्त. नंतर बघते तुझ्याकडे. चला रे. आजी आजी चहा टाकू? थोडस घ्या. बर बजावा जा रे यांना घेऊन. वा 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 वा, इकडे अख्खा गाव लोटलाय. आणि आई मग तुम्ही नाही येणार? नाही रे नाही नाही, चला की आई साहेब तुम्ही. हा, अगं तुम्ही नाही आलात तर आम्ही बी नाही जाणार. काय गावचा? होय होय. हा, हा. बजावा, आई म्हणतोस आणि आईचं ऐकत नाहीस. अरे आपल्या सुनाबाई आहेत रे तिथं. सावित्रा, तू पण चल ना. मी नथ घालायची, सगळे दागिने घालायचे. सावित्रा, खूप दिवसात तुला सजलेलं बघितलं नाही का मी. आबासाहेब, आमचं आवरलं, निघायचं नव? आलो. मामा नाचो. आय, आय. झिंगी टँग, झिंगी टँग, झिंगी टँग, झिंगी टँग, झिंगी टँग, झिंगी टँग. आय, शाबास. झिंगी टँग, झिंगी टँग. आय, शाबास. बघा आबासाहेब, बघा. आबासाहेब, आई साहेबांना सांगूया मिरवणूक यायला लागली म्हणून. हा, हा, चला, चला 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 रे, लवकर या. चला. जरा गाव लोटलाय बघा. या, या, या. लय मजा आली. सावित्रा, चला आई साहेब, मिरवणूक या लागली बघा. ए, आता इथं कशा पण ओरडतेस. आज जण आई साहेबांना घेऊन येतात. चला चला या, चला या, चला चला, चला. चला, चला, चला. आता आई साहेब येतील बघा. आई साहेब या की व्हायला लवकर. चला चला चला. बजाबा, गुलाल आहे ना. आई काय ह्यो काय आणलाय? तुझ्या आईसाहेब नटून तुटून आल्या ना की माझ्या हातानं तो गुलाल उधळायचा. आबासाहेब, बघा नुसतं. अहो पाटलीन बाई, या की पंचारते घेऊन. किती वेळ लावताय? या. नाही हो, आई साहेब कुठंच नाहीत. मागची दाढी पण नाहीत.
आजी आजी राजूचं राजी वाढत आहे का बघूया. आजी 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 आजोबा आजी नाही आहेत. हो आजोबा आजी वाढत नाही आहे. आबा आई आज पण नाहीये. कुठे गेले असतील हो आई? सावित्रा सावित्रा खरे लेकरांनो मला नका रे हाक मारू. मला नका रे हाक मारू. अरे मी कुणावरही रुसले नाही रे. वरी नाही बाळांनो. आजी सुखी राहा. आजी थांब. आजी थांब. आजी थांब. आजी चल. आजी चल. सावित्रा माझ्या सावित्रा हो बघा की लवकर काय झालंय. काय झालं असेल व्हायचा. सावित्रा सावित्रा आजी उठ नका. आजी आजी तू का झोपलीस. काय केलं सावित्रा सावित्रा काय केलंस रे. मला सोडून गेलीस. मला सांगितल्याशिवाय घराचा उंबरठा कधी उलटला नाहीस का. अगं पंचारती घेऊन दारात उभी राहणार होतीस ना तू. आजचा दिवस कोण करण्यासाठी, सगळ्यांना माफ करण्यासाठी. पण फसवलंस तुम्हाला. का फसवलंस. बोल ना का फसवलंस मला. आणि आज चिमटभर कुंकवाची मालकीण बनून गेलीस. का केलंस हे सगळं. का सोडून गेलीस मला. का सोडून गेलीस. का सोडून गेलीस. आई आम्हाला माफ कर. कुणी लढायचं नाही. तुझ्या मग कशा पायी लढताय. कशा पायी लढताय. अरे आमची आई आहे ना रे. म्हणून सांगतोय नका आणू डोळ्यात पाणी. अरे अरे सावली सुद्धा विचार पडता का म्हणे. खूप त्रास दिला ना तुम्हाला तिनं. खूप त्रास दिला ना. अरे तुमच्या सुखासाठी आजी हिनं तुमचा जीव वाचवला. आणि तुम्ही नातू म्हणून तिला वरवंटा दाखवला. वाईट घेतली रे तिथे. तरी सुद्धा माझी माऊली कळवळली नाही रे. अरे तुमच्यासाठी आतडी गळायला येईपर्यंत राबली ती. आणि तुम्ही त्याला घराबाहेर काढलं. तुझा तर हिशेब मागितला. अरे लागे तरी ऐका तुमची आजी. आईकडे तुझा हिशेब मागायला परमेश्वराला तरी धाडस होईल का रे. पण तुम्ही तो मागितला. या माझ्या माऊलीकडे मागितला. कुणी केला तुझा ऑपरेशनचा खर्च. या डॉक्टरनं नाही.
या माऊलीनं पैशाची बॅग भरून दिली माझ्याजवळ, तेव्हा तू वाचलीस. आणि तू का कुणामुळे गुलाब रंगलीस, कुणामुळे सरपंच झालीस माहितीये तुला? या माझ्या आईमुळं का, आईमुळं. आईमुळे सरपंच झाली. तरी उठवा र तिला, कुणीतरी उठवा. लेकराकडे एकदा तरी बघ आई, बघ आई.